अशा प्रकारे राजभोग आईस्क्रीम बनवल्यास मुलं खूप आवडीने खातील आणि पैसे देखील वाचेल। आणि घरच्या घरी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत, तर चला। नमस्कार मंडळी, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनेलवर। आज मी आईस्क्रीम बनवणार आहे। तर इथे मी पातेल्यात अर्धा लिटर दूध टाकला आहे। जर तुमची फॅमिली जास्त असेल तर 1 लिटर पूर्ण टाकायचं। इथे मी गोकुळ दूध घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ते मस्त आटेपर्यंत त्यानंतर मी दुधामध्ये साखर टाकून घेणार आहे। इथे मी ब्रेड घेतले आहेत, नंतर घेतला आहे मी कस्टर्ड पावडर देखील घेतला आहे। इथे बघा हे मिक्स करण्यासाठी आणि मी हे जार घेतला आहे, त्याच्यामध्ये हे सगळं टाकून घेते। हा पाड त्यानंतर मी घरात होते म्हणून ब्रेड यूज करते। तुमच्याकडे जर ब्रेड क्रम असेल तरी तुम्ही देखील वापरू शकता। यामध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकणार आहे। हे मिश्रण जास्त बारीक करून घ्यायचं नाहीये, थोडंसंच करायचं आणि नंतर मी एक्स्ट्रा काढून ठेवले। त्यानंतर याच्यामध्ये केसर टाकणार आहे, थोडंसं केसर ठेवणार आहे। थोडंसं केसर मी गार्निशिंग साठी ठेवलं आहे। मस्त आता आपण मिक्सर मध्ये वाटून ब्लेंड करून घेऊयात, चला। आता हे छानपैकी ब्लेंड झालं आहे। तर तुम्ही असं देखील टाकू शकता। जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही म्हणजे ना दूध घ्यायचं थंड आणि त्याच्यामध्ये ही पावडर मिक्स करून तुम्ही नंतर हळूहळू टाकू शकता, तर अशा गुठळ्या होणार नाहीत। मला आता सवय आहे म्हणून मी टाकते। तर अशा प्रकारे तुम्ही टाकून नंतर हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आपली आईस्क्रीम आता सध्या तरी थोडीशी तयार आहेच आणि जे दुकानामध्ये मिळते तशीच मी बनवणार आहे। आणि राजभोग आईस्क्रीम अशी आईस्क्रीम मी कितींदा म्हणजे ट्राय केली, वेगवेगळी चॉकलेटची वगैरे, पण ही राजभोग आईस्क्रीम मी फर्स्ट टाइम ट्राय करते आणि घरातल्या सर्वांना खूपच आवडली। पण तुम्ही नक्की हे ट्राय करा। आणि जर हे सर्व असं म्हणजे मिक्स झालं ना, त्यानंतर तुम्ही गॅस बंद करून घ्या। तर हे बाकीचं मी ड्रायफ्रुट्स आहे ते मी वाटून घेणार आहे वरतून टाकण्यासाठी। जाडच वाटायचं म्हणजे एकच हे करायचं, ब्लेंड करायचं, जसं तुम्ही चॉपिंग देखील करून टाकू शकता। आणि अशा प्रकारे झालं आहे। तर हे मी मस्त अशी कूल डाऊन करण्यासाठी ठेवणार आहे। गरमीचं सीझन म्हटल्यास मुले माहिती आहे ना मागतातच, तर मी हे ट्राय करून त्यांना देते। आणि इकडे पाहता तुम्ही, तर हे चपातीचं मी लाडू बनवून दाखवणार आहे। ही देखील रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर हे क्रश करून झाले आणि आता मी मिक्सरला वाटून आता हे कूल डाऊन करण्यासाठी ठेवायचं आहे। आणि खूप स्वादिष्ट अशी आईस्क्रीम आपण खाणार आहोत। तुम्ही नक्की करून पहा, मुले खूप खुश होतील। आता इथे मी व्हॅनिला एसेन्स टाकते, जरा जास्तच टाकला आहे। तर अशा प्रकारे आपण टाकू शकता। माझे व्हिडिओ फक्त रोज संडेला येतात। तर हे मी आईस्क्रीमचं म्हणजे डब्बाच घेतला होता आणि त्याच्यात सेट केली होती। सेट करण्यासाठी थंड झाल्यावर मी टाकून घेते। तुम्ही या डब्यामध्ये कधीच टाकू नका, कारण हा अनुभव मला आला आहे। कारण मी डीमार्टमधून याच्यात आईस्क्रीम आणली होती आणि फ्रीजमध्ये ठेवली तरी ती पूर्ण विरघळून गेली। त्यामुळे मला वाटलं मी कदाचित बरोबर ठेवलं नसेल असं, पण ही जरी आईस्क्रीम मी ठेवली होती ती पण विरघळून गेली। तर आता हे मी आईस्क्रीम फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवली होती। आता हे बघा म्हणजे बर्फ दिसतोय तुम्हाला, तर हे काढून अशा प्रकारेच आपल्याला पाहिजे। आणि ह्याच्यानंतर आपण परत एकदा मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये एअर जाण्यासाठी आणि खूप छान अशी फेटून घेतल्यासारखी आईस्क्रीम होईल आपली। तर बाजारात जशी असते ना तशीच। तर अशा प्रकारे मी यामध्येच वाटून घेणार आहे। माझे व्हिडिओज फक्त संडेला 11ला किंवा 5ला अशा दरम्यानच येणार। तुम्ही नक्की पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा प्रकारे मी ब्लेंड करून घेणार आहे आणि खूप स्मूथ अशी पेस्ट झाली आहे। आणि असेच मुलं मागत होते, पण मी म्हटलं जरा थंड झाले तर छान मज्जा येते, आहे की नाही। मग त्यानंतर मी याच डब्यामध्ये परत टाकणार आहे। मी त्यानंतर जो व्हिडिओ वगैरे काढला ना, जे तुम्हाला पुढे दिसेल, अशीच राहिली होती आईस्क्रीम। मी किती तास ठेवलं होतं तरीही। त्यानंतर माझी बहीण आहे, तिला मी विचारलं अशी झाली, तर ती म्हटली प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेव, पातळ म्हणजे ना आपला टिफिन असतो ना, जो फ्लॅट असतो त्याच्यामध्ये, तो नक्की बघ।
तर मी तसंच केलं आणि दुसरी आईस्क्रीम जी वाचलेली होती ना एक्स्ट्रा ती टाकली, तर खरंच तशी होती, तो त्याचा व्हिडिओ काढला नाही। हे मी ब्रेडचा कागद कापून लावून घेणार आहे। जर तुमच्याकडे फॉईल पेपर असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा, लावून घ्या। आणि अशा प्रकारे मी परत हे 3, 4, 7 तासासाठी ठेवणार आहे। मी तर 7 तासासाठी ठेवलं होतं, तुम्ही नक्की मध्ये मध्ये चेक करून पहा। तर अशा प्रकारे ठेवून आपण 3 तासानंतर पाहूयात। तर इथे आपले आईस्क्रीम रेडी आहे। पण बघा ना अशी झाली आहे आईस्क्रीम। खूप सुंदर झाली होती, पण एवढंच की ती मस्त सेट झाली नव्हती। पण घरच्या घरी अशा प्रकारे आपण आईस्क्रीम बनवून मुलांना देऊ शकता, आपण देखील खाऊ शकता। कारण बाहेरचं असतं छान मस्त अशी, पण मी म्हणते मी घरात बनवूनच मुलांना देते, जेणेकरून मुले हेल्दी असे खातील। त्यामध्ये अजून एक्स्ट्रा काहीच टाकलं नाही मी। जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम वगैरे असेल तर तुम्ही ती देखील टाकून मस्त अशी आईस्क्रीम घरच्या घरी बनवू शकता। तर इथे मी हीच राजभोग आईस्क्रीम बनवली, जे राजेशाहीमध्ये खातात अशा प्रकारे। आणि बाहेरची राजभोग आईस्क्रीम मला खूप आवडते, त्यामुळे मी हेच बनवलं, जे ड्रायफ्रुट्स वगैरे असतात ती। तर नक्की मी कोणते अजून वेगळे आईस्क्रीम असेल तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेल। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल नक्की, तर मला लाईक करा आणि म्हणजे माझ्या चॅनलला लाईक करा। आणि जर नसेल आवडला तर नाही लाईक केलं तरी चालेल, पण तुम्हाला आवडलं तर नक्की आणि शेअर करा। जर मित्रपरिवारांमध्ये तुम्हाला शेअर करायचं असेल तर नक्की शेअर करा। थँक्यू सो मच, बाय।